हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 20. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वज प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुर्द्यम पांडवाः. अर्जुनाच्या रथावर हनुमंत विराजित आहेत. जाणीवपूर्वक युद्धाच्या तयारीने शस्त्रास्त्र चालवण्यासाठी समोर तयारीत असलेल्या अधर्माने राज्य गिळंकृत करणाऱ्या कौरवांना आणि त्यांच्या सेनेला त्यावेळी पाहून अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य उचलले. एकदा अचानक काही ब्राह्मणांच्या गायी चोर पळवून नेऊ लागले. त्या सोडवण्याची विनंती ते ब्राह्मण अर्जुनाला करू लागले. त्यामुळे अर्जुन शस्त्रास्त्रे घेण्यासाठी घाईघाईने शस्त्रागारात गेला. त्यावेळी तेथे युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतवासात असताना त्याने पाहिली. त्यामुळे त्याला श्री नारद मुनींनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे 1 वर्ष तीर्थयात्रा करावी लागली. या तीर्थयात्रेत असताना त्याची हनुमंताशी भेट झाली. बोलता बोलता दोघात श्रेष्ठ कोण यावरून वाद झाला. त्यावर पैज लागली. अर्जुनाने बाणांचा सेतू बांधायचा आणि हनुमानाने ते उड्डाण करून मोडायचा. अर्जुन हारल्यास त्याने अग्निकाष्ठ भक्षण करायचं. हनुमान हा चिरंजीव होता, त्यामुळे तो काही अग्निकाष्ठ भक्षण करू शकत नव्हता. त्यामुळे हनुमान हारल्यास त्याने अर्जुनाच्या रथावर विराजित व्हायचं असं ठरलं. अर्जुनाने सेतू बांधला. क्षणार्धार्थ हनुमानाने तो उड्डाण करून मोडला. ठरल्याप्रमाणे अर्जुन अग्निकाष्ठ भक्षण करण्यासाठी चितेत जाऊ लागला. तेवढ्यात तेथे एक ब्राह्मण आला. त्याने त्यांच्या पैजेचे वृत्त जाणून घेतले आणि तो ब्राह्मण म्हणाला की तुमच्या या पैजेला साक्षी कोणीच नाही, तेव्हा पुन्हा एकदा होऊन द्या. अर्जुनाने पुन्हा सेतू तयार केला. त्यावेळी हनुमानाला तो सेतू काही मोडता आला नाही. त्याचवेळी हनुमानाला त्या ब्राह्मणाच्या जागी श्रीराम प्रभू दिसू लागले. अर्जुनाला त्या ब्राह्मणाच्या जागी भगवंत श्री दिसू लागले. सेतू मोडला नव्हता, कारण त्यावेळी भगवंत श्रींनी त्याखाली सुदर्शन चक्र ठेवले होते. शेवटी भगवंत श्रींनी दोघेही समसमान श्रेष्ठ असल्याचा निर्वाळा दिला. युद्धात हनुमंत अर्जुनाच्या रथावर बसण्यास तयार झाला, कारण जेथे राम तेथे हनुमान असायलाच पाहिजे. या अवतारीही धर्मयुद्धात हनुमंताचा सहभाग असायला हवा. समोर कौरव सैन्याला पाहून अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य उचलले. तो दुर्योधनासारखा सैरभैर रणभूमीवर इकडे तिकडे धावत सुटला नाही. एकमेकांच्या सैन्याला पाहण्याचा दुर्योधनाचा आणि अर्जुनाचा दृष्टिकोन निराळा आहे. आता पुढचा श्लोक क्रमांक 21. ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमेह महीपते. अर्जुन उवाच सेनयोभयो मध्ये रथं स्थापमे अच्युत. राजन, धनुर्धारी अर्जुनाने अंतर्यामी भगवंत श्रींना निश्चित रूपाने असे म्हटले. अर्जुन म्हणाला, अच्युता, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर. युद्धभूमीवर आल्यावर महान योद्धा अर्जुन वीरश्रीने भरून आणि भारूनही गेलेला आहे. समोर युद्धासाठी तयार असलेले शत्रू सैन्य आहे. शत्रूला पाहिल्यावर एकदम शस्त्रसज्ज होऊन तो आपला सारथी भगवंत श्री यांना सांगत आहे की माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करा. अंगात वीरश्री संचारल्यावर त्याला आपल्या सारथ्याला आज्ञा करावीशी वाटली. तेथे भगवंत श्री आहेत हे तो त्या वीरयुक्त स्थितीत विसरला. भगवंत श्रीही तसेच आहेत. एकदा काम पत्करले की ते व्यवस्थितच करायचे.
सारथी असल्यावर सारथ्याप्रमाणेच वागायचे, मग त्यात कमीपणा नाही. योद्ध्याची आज्ञा स्वीकारायची. कर्म हे कर्म असतं, ते हलके प्रतिष्ठेचे असे नसते. धर्मकृतीने कर्माला प्रतिष्ठा येते. हरिओम.